भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार प्रताप पाटिल चिखलीकर के तशरीह मुहिम के सिलसिले में उनकी बीवी प्रतिभा ताई पाटिल चिखलीकर ने वाजेगांव इलाके में अपने पार्टी वर्कर्स के हमरा पैदल दौरा किया और राय दहनगान से रास मुलाकात कर भारतीय जनता पार्टी को वोट देने की तलकीन की। वाजेगाव गावामध्ये मी आलेली आहे। चिखलीकर साहेब BJP आणि शिवसेनेकडून उभे आहेत, त्याच्यामुळे प्रचारार्थ आलेली आहे मी आणि इथे खूप प्रतिसाद साहेबांना आहे। सांगायचं म्हणजे की प्रत्येक गावामध्ये वाटते की आज इथं 70% म्हणतायत, तिथं 80% म्हणतायत, कुठं 90% म्हणतायत। एक गावामध्ये कमी, एका गावामध्ये जास्त असं नाही आहे। आपण 70%च्या वरच प्रत्येक गावामध्ये आहे। चिखलीकर साहेबांना प्रतिसाद आहे आणि काल मोदी आणि मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, तो पण कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे। लोकांना बदल पाहिजे होता, बदल करणारा नेता मिळाला नव्हता, पण आता चिखलीकर साहेबांच्या रूपाने बदल घडवणारा नेता मिळाला आहे आणि नेत्यांच्या पाठीमागे भरपूर जनता आहे। मुस्लिम समाज, इतर बाकी समाजसुद्धा चिखलीकर साहेबांच्या मागे आहे। त्याच्यामुळं चिखलीकर साहेबांनी कधी जाती भेद केले नाही। आज आमचे कंधारच्या उपनगर अध्यक्षपदी मुस्लिमचाच आहे आणि लोह्याला सुद्धा 4 नगरसेवक आपले मुस्लिमचे आहेत आणि गटनेता पण मुस्लिमचाच आहे। त्याच्यामुळं मला नाव वगैरे तेवढं काही मी डिटेल सांगू शकत नाही। मग सांगायचं म्हणजे चिखलीकर साहेबांचं काम चांगलं असल्यामुळे आज नांदेड जिल्ह्यामधून प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या गावामधून सुद्धा चिखलीकर साहेबांचं नाव गाजत आहे। आमचं म्हणणं काय आहे, त्यांनी जाणून बुजून आमचे 2 तालुके वगळलेले आहेत। त्याच्यामुळे जरी आमचं नाव जरी नसलं तरी आमची हिंमत आहे आणि जनतेचा पाठिंबा असल्यामुळं आमची हिंमत वाढलेली आहे। गाव जरी नसले तरी आमचे कंधार आणि लोहा तालुक्याचे जे आमचे मतदान आहेत ते प्रत्येक घरोघरी एक करून 1 मताचे 2 मतं करून लोहा आणि कंधार तालुक्याचे लोक चिखलीकर साहेबांच्या पाठीमागे आहेत। त्याच्यामुळं आम्हाला काही असा फरक पडणार नाही आणि चिखलीकर साहेबांचं एवढं नेतृत्व चांगलं आहे, सगळ्या म्हणजे सगळ्यांचे लोकांशी मिळून मिसळून असल्यामुळं प्रत्येक जनता चिखलीकर साहेबांचं म्हणणं आहे की जनता माझी आणि मी जनतेचा। तसं तालुक्याचा असो का जिल्ह्याचा असो, जनता साहेबांची आहे, साहेब जनतेचे आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठंच रुकावट येत नाही। आज मला एक सांगायचं की मोदींचं सरकार आहे आणि खूप या 45 वर्षात जे झालं नाही ते या 5 वर्षामध्ये झालेलं आहे। एक सांगायचं म्हणजे 5 वर्षामध्ये सगळ्यांना माहिती झाले, एकूण एकाला सांगून किंवा होत नाही, प्रत्येकाच्या घरी जे निधी गेला, जे काही कामं गेले, त्याच्यामुळं हे मोदी सरकारावर लोक खुश आहेत आणि त्याच्यामध्ये कसं आहे, दुधात साखर पडल्यासारखं आपल्या चिखलीकर साहेबांचं नाव आहे। त्याच्यामुळे हे लीडनं सीट येणार आहे एवढं मी बोलते। थँक्यू, धन्यवाद।